नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी अश्विनी. चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या. बेकायदेशीर 3 देशी गावठी कट्टे, 3 जिवंत काडतुसे जवळ बाळगणारा सराईत गुन्हेगार बिबिवेवाडी पोलिसांच्या जवळ. सदरबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 4/7/2025 रोजी बिबिवेवाडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस अंमलदार बिबिवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आषाढी वारी आणि मोहरम सणानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले, आशिष गायकवाड यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भूत बंगला रोड अप्पर डेपोमागे बिबिवेवाडी पुणे येथे काळी पॅन्ट आणि क्रीम कलरचा शर्ट, त्यावर लाल निळ्या रंगाच्या उभ्या आणि आडव्या रेषा असलेला इसम कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. त्याच्या कमरेस एक पिस्तूल आहे. सदर बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते बिबिवेवाडी पोलीस स्टेशन यांना सांगितल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नमूद पोलीस अंमलदार पंच असे बातमीच्या ठिकाणी जाऊन इसमनामे शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद, वय वर्ष 19, राहणार आदर्शचा, रामराज्य शाळेजवळ, राजीव गांधी नगर, बिबिवेवाडी पुणे यास ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतले असता त्याच्याकडे 50,000 रुपयांचे किमतीचे एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आल्याने सदर इसमाविरोधात पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांनी बिबिवेवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने त्याच्यावर बिबिवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 169/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे तपास करता त्याने निवेदन देऊन 1,00,000 रुपये किमतीचे लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे 2 पिस्तूल आणि 1,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस काढून दिल्याने निवेदन पंचनाम्याने जप्त करण्यात आलेले आहे. तरी त्या आरोपी यांच्याकडून दाखल गुन्ह्यात एकूण 1,50,000 रुपये किमतीचे 3 लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 1,500 रुपये किमतीचे 3 जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्यावर यापूर्वी दुखापतीचे हत्यार बाळगल्याबाबत आणि गुन्हे दाखल झालेले आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ करत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे, परिमंडळ 5 पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ, तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार संजय गायकवाड यांनी केली आहे. लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.